नाही, माझं तर स्पष्ट मत आहे, त्यांनी एकत्र यावं न यावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांनी राजकीय दृष्ट्या एकत्र येण्याचा निर्णय काय अजून घेतला नाही माझ्या माहितीप्रमाणे. जे काही आता भाषांना घेऊन जे काही राजकारण चालू आहे ते मला तरी न पटण्यासारखं आहे. आमच्या सरकारने भूमिका स्पष्टपणे जाहीर केलेली आहे की मराठी ही भाषाच आपल्यासाठी प्राधान्य भाषा आहे. मराठी ही भाषाच कंपल्सरी केली गेलेली आहे, ती अनिवार्य आहे. प्रत्येक शाळेने मराठी भाषा ही शिकवणच आहे. हिंदी भाषेला कुठलंही आपण कंपल्शन टाकलेलं नाही. हिंदी भाषेची सक्ती आपण कुठेही केलेली नाही. ही वारंवार घोषणा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील केलेली आहे, माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी देखील केलेली आहे आणि आमच्या शिक्षण मंत्री दादा भुसे साहेबांनी देखील केलेली आहे. मग नेमकं मोर्चाच्या माध्यमातून मागणी काय आहे हेच आम्हाला अजून कळलं नाहीये. मग नेमकं मागणी काय आहे? आता मला तरी आठवतं आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा आम्हाला पण हिंदी शिकवलं गेलं होतं. आपण सर्व जे शिक्षण घेतलेलं आहात आपण आपल्या सगळ्यांना हिंदी भाषा शिकवली होती की. मग नेमका तुमचा विरोध हा हिंदी भाषा असूच नाही असा आहे का? तुमचं नेमकं म्हणणं काय आहे ते तरी कळू देत ना. म्हणून मला वाटतं फक्त महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या तोंडावरती हे भाषेला घेऊन केलं जाणारं राजकारण आहे. मुंबईमधल्या मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी, त्यांना आम्ही मराठीसाठी काहीतरी करतोय हे दाखवण्यासाठी हे सगळं चाललंय असं माझं तरी मत आहे. कारण एक स्पष्ट म्हणजे आपल्याला मी आता यादीच ती वाचून दाखवतो. आपल्या संविधानाच्या 8व्या अनुसूचीमध्ये 22 भाषांना परवानगी दिलेली आहे. 22 भाषा ह्या तिथे त्या 8व्या ह्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये विशेषतः मराठी भाषा आहे, आपल्या मी राज्यातल्या भाषा म्हणतोय, मराठी भाषा आहे, त्याच्यामध्ये हिंदी भाषा आहे, त्याच्यामध्ये संस्कृत भाषा आहे आणि विशेष त्याच्यामध्ये कोकणी भाषा देखील आहे. मग कोणाला हिंदी भाषा नको हवी असेल त्यांनी कोकणी भाषा शिकावी, कोणाला हिंदी भाषा नको हवी असेल त्यांनी संस्कृत शिकावी. आपण कंपल्शन केलेलंच नाहीये ना. मग हे मोर्चे काढून नेमकं आपण काय साध्य करतोय? हे फक्त चाललेलं राजकारण आहे. सर, या संदर्भात संजय राऊत यांनी पहिलीपासून चौथीपर्यंत ती कंपल्शन 5वीपर्यंत केली आणि तुम्ही म्हणता याच्यात राजकारण आहे, पण तुमचे शिक्षण मंत्री राज ठाकरेंना वारंवार भेटायला जातात किंवा मोर्चा नको, आपण त्याचा बदल करू. मग हे काय नेमकं? नाही, बदल करू असं कुठेही बदल करू म्हणजे बघा, पहिली गोष्ट त्यांची मागणी काय होती की हिंदी कंपल्सरी नसली पाहिजे. जी हिंदी कंपल्सरी नाही, हिंदीची सक्ती आपण केलेली नाही. हिंदी सोबत अन्य 20 भाषांचे पर्याय आपण दिलेले आहेत जे राज्यघटनेमध्ये आहेत, म्हणजे आपल्या संविधानामध्ये आहेत. ज्या 22 भाषा ह्या 8व्या अनुसूचीमध्ये आहेत त्याच्यामध्ये हे हिंदी भाषा आहे, मराठी भाषा आहे. त्याच्यामध्ये राज्यांनी आपला निर्णय घेतला की मराठी भाषा ही कंपल्सरी असेल 22 भाषांपैकी. सेकंड लँग्वेज ही इंग्रजी असेल. थर्ड लँग्वेज जी हिंदी आहे त्याला पर्याय आहेत ना अजून 19 भाषा. त्याच्यामध्ये कोकणी भाषा आहे ना. मग मराठी माणसांनी किंवा महाराष्ट्रामधील ज्यांना हिंदी भाषा नको हवी असेल त्यांनी ती कोकणी शिकतील, ज्यांना हिंदी भाषा नको हवी असेल ते संस्कृत शिकतील ना. आम्ही संस्कृत शिकलो, ठीक आहे. आता ते 5वीच्या ऐवजी पहिलीपासून होते. हा जर का बदल तुम्हाला अपेक्षित हवा असेल तर त्याच्यासाठी मोर्चा काढायची गरज काय मला कळत नाही. आणि म्हणून मला वाटतं फक्त हे निवडणुकीच्या तोंडावरती चालत असलेलं राजकारण आहे आणि हे मराठी मतदारांना किंवा मराठी व्यक्तींना हे कळतंय की हे फक्त राजकारणासाठी हे सगळं चाललेलं आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी भाषाच ही अनिवार्य आहे, हिंदी भाषा ही अनिवार्य आपण केलेली नाही. सर, याच मुद्द्यावरून संजय राऊत यांनी आज आरोप केलेला आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि केंद्र सरकारच्या दबावामुळेच हिंदीचा मुद्दा पुढे आलेला आहे आणि हिंदी विषयीचा अध्यादेश फडणवीस सरकारनेच काढला होता. हा अहवाल फडणवीसांनी जाहीर वाचावा असं देखील राऊतांनी आवाहन दिलेलं आहे. बघा, ह्या अगोदर काय झालं होतं काय नव्हतं झालं ह्या विषयावर मला चर्चा करायची नाही, मला काही बोलायचं नाही. परंतु आत्ताचं काय, जे काही GR काढलेला आहे त्या GR मध्ये मराठी भाषा ही कंपल्सरी हे तर सत्य आहे आणि हिंदी भाषा ही कंपल्सरी नाही हे देखील सत्य आहे. मग हिंदी भाषा कंपल्सरी असेल मग आपण नेमकं आपली मागणी काय आहे, नेमकी आपली मागणी काय आहे. आणि म्हणून मला वाटतं संजयजी राऊत यांनी किती वल्गना केल्या तरी सुद्धा हे फक्त आता आकस आणतायत. मुंबईवरती 25 वर्ष राज्य केलेल्या व्यक्तींना मुंबईमध्ये मराठी माणूस टिकवून ठेवता आला नाही, मराठी माणसांना घरं देता आली नाहीत. आमचा मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर फेकला गेला तेव्हा कुठे गेले होते? मला वाटतं आज हे फक्त निवडणुकीच्या तोंडावरती चाललेलं राजकारण आहे. महाराष्ट्र हातातून गेलाय, आता मुंबई हातातून जाऊ नये म्हणून चाललेला हा त्यांचा खटाटोप आहे. राज्याच्या तिजोरीमध्ये एका बाजूला खडखडाट म्हणतात, अजितदादांच्या एकंदरीत भूमिकेबद्दल शिवसेनेच्या मंत्र्यांचा आमदारांचा आक्षेप आहे.
खरोखरच ते वारंवार असं जाणवतंय. काय नेमकी भूमिका आहे अजितदादांकडनं आपल्याकडे? नाही बघा, आता आमच्या कुटुंबाचा हा विषय आहे आणि कुटुंबामध्ये भांडणं आपण कधी बाहेर काढत नसतो. पण पेपरला आमचं जे काही असेल ते आम्ही कुटुंबामध्ये आम्ही एकत्र बसून मिटवू. आणि समाधान निधी मिळतो का? निधीच्या बाबतीत नाही, मला तरी वाटतं निधीच्या बाबतीत कुठली आज सध्या अडचण नाही. राज्याची आर्थिक घडी कुठेही बिघडलेली नाही. राज्यामध्ये कुठल्याही डिपार्टमेंटला आर्थिक अडचण नाही. आर्थिक अडचण असती तर माननीय मुख्यमंत्री मोदींनी परवाच्या दिवशी जो वीज दराच्या बाबतीत निर्णय घेतला, ऐतिहासिक निर्णय आहे. 100 युनिटच्या आतमध्ये असलेल्या वीजधारकांना 10% सवलत देणं हा ऐतिहासिक निर्णय आहे. आणि ते देऊन सुद्धा जवळपास 45,000 कोटीचा नफा हा तिथे मंडळाला होणार आहे. मग जर का आर्थिक अडचण असती तर ह्या गोष्टी घडल्या नसत्या. आर्थिक अडचण नसती तर अशी यावर समोर आले नसते. आणि म्हणून मला वाटतं हे फक्त विरोधकांकडनं बघा, शेवटी विरोधक आज ते विरोधक आहेत, त्यांना सत्ता मिळवता आली नाही. आणि अशी सत्तेमधून अशा काय प्रकारे सत्तेमधून बाहेर पडलेत की आम्ही जवळपास 232 आम्ही आहोत. मग अशा वेळेला पुढची 15 वर्ष आमची सत्ता येणार नाही. आणि मग अशा वेळेला देशाची महाराष्ट्राच्या जनतेची दिशाभूल कशी करत राहायची, एवढं फक्त त्यांचं काम आहे. त्यांना त्यांचं काम करू दे, आम्ही आमचं काम करतोय. निधीची अडचण नाही सांगता. यावर रत्नागिरी जिल्ह्याला जवळजवळ जलजीवन मध्ये जवळजवळ 300-350 कोटी आहे. बांधकाम विभागाला 200-250 कोटी पाहिजेत. आकडा काढला तर 900 कोटी रुपयाची जिल्ह्यातल्या सगळ्या डिपार्टमेंटची कामं झालीत. ठेकेदार रस्त्यावर यायची वेळ झाली तरी सांगता तुम्ही सांगता अडचण नाही म्हणून. नाही बघा, सार्वजनिक बांधकाम विभागाची नक्कीच जी काही बिलांची पेंडन्सी आहे, ज्या वेळेला एक लक्षात घ्या, 5 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर ज्यावेळेला नवीन सरकार स्थापन होतं, पहिलं एखाद वर्ष हे नियोजनासाठी जातं. शेवटी तुम्हाला पुढच्या 5 वर्षाची तुम्हाला आर्थिक घडी बसवायची असते. मला वाटतं ह्या अधिवेशनापासून ती सुरळीत चालू होईल आणि नक्कीच जे काही पेंडन्सी आहे ती पेंडन्सी पूर्ण होईल. मला वाटत नाही याच्यामध्ये कुठलीही काही अडचण येईल. आता देखील नवीन विकास कामांच्या याद्या आम्ही ऑलरेडी तयार केलेल्या घेतलेल्या आहेत. विकास कामांना कुठेही आळा बसणार नाही. मला वाटतं आजपर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जेवढ्या गतीने विकास कामं झाले ती तेवढी गती मागच्या 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्राने पाहिलेली आहे. तीच गती पुढे कायम राहील. सर, मनसेची मान्यता रद्द करावी म्हणून जे लढतायत सुनील शुक्ला यांनी एक दावा केलेला आहे उत्तर भारतीयांसंदर्भात की उत्तर भारतीयांनी सोबत यावं. मुंबई महापालिकेची निवडणूक आपण लढवू. महापौर आपलाच असेल कारण 1 कोटी जे मराठी मतदार आहेत ते 5 पक्षात विभागलेत आणि 1 कोटी उत्तर भारतीय एकत्र आल्यास महापौर आपला होऊ शकतो असं त्यांनी म्हटलं. मुंबई ही मराठी माणसाचीच राहणार. मुंबईमध्ये आता ठीक आहे, अन्य भाषिक देखील मुंबईमध्ये राहतात, परंतु मुंबई ही मराठी माणसाचीच राहणार. मुंबईवरती भगवा झेंडा हा मराठी माणसाचाच फडकणार. आणि ह्या बाबींवरती मी तरी वैयक्तिक कायम आहे. वंदनीय बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना ही मुंबईमध्ये केली. सुरुवात ही मुंबईपासून केली आणि ती मुंबईमधल्या आणि महाराष्ट्रामधल्या मराठी व्यक्तींना न्याय मिळवून देण्याकरता केली. त्या मुंबईमधला मराठी माणूस हा बाहेर आम्ही कदापि जाणार नाही. किंवा शिंदे साहेबांनी ठरवलेलं आहे की म्हाडाच्या माध्यमातून, गृहनिर्माण या विभागाच्या माध्यमातून मुंबईच्या बाहेर गेलेला मराठी माणूस हा पुन्हा मुंबईत कसा येईल, त्याला स्वस्त दरामध्ये मुंबईमध्ये कशी घरं मिळवून देता येतील, ह्यासाठीचे प्रयत्न आमचे शिंदे साहेब करतात. नक्कीच त्याला देखील यश येईल. मुंबईमध्ये मराठी माणसाचा टक्का हा वाढवण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू. माजी आमदार राजा राऊत जे आहेत त्यांच्या मुलाच्या दादागिरीचा व्हिडिओ समोर आलेला आहे. रणवीर राऊतच्या शिवीगाळ आणि धमकीचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झालेला आहे. गृहराज्यमंत्री म्हणून काय सांगू? नाही, मी काय ते व्हिडिओ पाहिला नाहीये. नक्कीच त्याची माहिती घेऊन काही ती कायदेशीर कारवाई केली जाईल. वसंत मोरे असं म्हणतात की एकनाथ शिंदे यांच्या पक्षामध्ये अनेक वाचाळवीर आहेत आणि त्याच्यामुळेच त्यांची शिवसेना जी आहे ती बिथरलेली आहे. मला कळत नाही. आम्ही मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 80 जागा लढून आम्ही 60 आमदार निवडून आलो. मग आम्ही बिथरलेले कसे? मग तुम्ही ज्या पक्षामध्ये आहात की आता कुठल्या पक्षात मला देखील माहिती नाही त्यांनी किती पक्ष बदललेत ते, परंतु जे आमच्या विरोधात लढले त्यांनी 100 जागा लढून त्यांचे 20 आमदार आले. आम्ही 80 जागा लढून आमचे 60 आमदार आले. मग आम्ही बिथरलेले कसे? मग असे जर काही बिथरून 60 आमदार येत असेल तर बिथरलेलं चांगलं आहे. मग काय अडचण नाही. उगाच हे काही भाषा वापरायची आणि काही तिथे टीका करायच्या याला काही अर्थ नाही. आज जनतेने आम्हाला साथ दिलेली आहे. महाराष्ट्रामधली जनता आमच्या सोबत आहे. म्हणूनच आमचे एवढे आमदार निवडून आलेले आहेत. माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती मराठी माणसांचा विश्वास आहे. आज हिंदुत्वाचा गाडा मी पुढे घेऊन जात असताना नक्कीच महाराष्ट्राची जनता आम्हाला साथ देते. भास्कररावांच्या नाराजीचं नेमकं कारण आपल्याला काय वाटतं? त्यांचं नाराजीचं कारण तेच सांगतील, आम्ही सांगू शकत नाही. परंतु भास्कर जाधव आता ते सिनियर लीडर आहेत, ते ज्येष्ठ नेते आहेत.
कदाचित विरोधी पक्षनेतेपद हे रिकाम आहे, विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याकरता कदाचित काय खरं असावं, कदाचित माझा अंदाज आहे. तुम्ही माझा देत नाही अंदाज असं आहे. त्यांचा आक्षेप आहे विरोध जी? विरोधी सत्तारूढ पक्ष विरोधी पक्ष नेते पण त्यांना देत नाही असं त्यांचा आता जो बघा शेवटी विधिमंडळाचे काही नियम आहेत, त्या नियमानुसार जर का आकडाच नसेल तर मग आम्ही देण्याचा प्रश्न येतो कुठे? ते माननीय विधिमंडळाचे अध्यक्ष महोदय त्याच्यावरती योग्य तो निर्णय घेतील. हा निर्णय काय सरकार घेत नसते, हा विधिमंडळाच्या माननीय अध्यक्ष महोदयांचा तो अधिकार आहे, त्यांच्या अधिकारामध्ये तो निर्णय घेतील. पालकमंत्री उदय सामंत म्हणाले भास्कररावांनी निवृत्ती घेऊ नये, त्यांना त्यांची सारख्या नेत्याची गरज आहे आणि आपण बाजूच्या मतदारसंघात आपण ठीक आहे, ते सिनियर आहेत, आमच्याकडे त्यांच्याशी वैयक्तिक काही हेवेदावे नाही आहेत, जे काही ते राजकीय आहेत. आणि त्यांच्या सिनियर लीडर जेव्हा विधिमंडळामध्ये बोलतात नक्कीच काही चांगल्या सूचना त्यांच्याकडे वारंवार येत असतात. आणि आज आम्ही ज्युनियर म्हणून, आता मी हे पक्षीय माझे हे स्टेटमेंट नाहीये, ज्युनियर म्हणून आम्ही नक्कीच आम्ही आमच्या सिनियर्सकडे पाहत असतो, त्यांच्याकडे आम्ही बऱ्याच गोष्टी शिकत असतो. नक्की भास्कर यांच्याकडे देखील आम्ही काही गोष्टी शिकत असतो. सर, राज्यात सध्या काही ठिकाणी खताचा तुटवडा निर्माण झालेला आहे, पण सरकार दावा करते की खताचा तुटवडा नाहीये. पण मराठवाड्यात मात्र वेगळीच परिस्थिती आहे. त्या ठिकाणी काही ठिकाणी केंद्रात कृषी केंद्रात खतच उपलब्ध नाही. मला वाटतं संबंधित मंत्री त्याबाबतमध्ये भाष्य करतील किंवा माहिती देतील. 30 जुलैपासून अधिवेशन उद्याच्या 30 जून पासून होतोय. काय जिल्ह्यातले प्रश्न आहेत एकंदरीत आपल्या मतदारसंघातले, जिल्ह्यातले, आपल्या विभागाचे काय एकंदरीत या विषय या अधिवेशना मागे लागतील कारण निर्णय होईल? कोकणातले अनेक प्रश्न आहेत. आता मंत्री म्हणून आम्हाला काही प्रश्न मांडता येत नाहीत, परंतु मंत्री म्हणून कोकणामधील ज्या प्रश्नांना आम्ही लक्ष घालतोय त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे सिंचनाचा आपल्याकडे कमी असलेला टक्का. पाऊस जास्त पडून देखील आपल्याकडे सिंचन हे फार कमी आहे, जवळपास 1.5 ते 2% आपल्याकडे सिंचन आहे. अशा वेळेला सिंचन वाढलं पाहिजे. जलसंधारणची कामं ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये कोकणामध्ये ही दिली गेली पाहिजे. लहान बंदरांकडे जास्त लक्ष दिलं गेलं पाहिजे, त्याकरता निधी उपलब्ध होणं. त्यानंतर एक विशेष ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून एक आम्ही आराखडा तयार करतोय माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या परवानगीने. कोकणामध्ये जे साकव आहेत त्या साकवांच्या वरनं ज्यावेळेला पावसाळ्यामध्ये पाणी वाहतं, थोडा जरी पाऊस पडत तरी सुद्धा साकवांच्या वरनं पाणी वाहतं आणि आमच्या गावाचं कनेक्शन संपर्क अन्य जगाशी तुटतो. मग ह्या साकवांचं पुलामध्ये रूपांतर करण्यासाठी आम्ही एक आराखडा तयार करत आहोत. त्या आराखड्यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतकडून आम्ही साकवांची माहिती घेतलेली आहे. विशेषतः रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमधल्या प्रत्येक ग्रामपंचायतींकडून आम्ही कुठल्या साकवांचं पुलामध्ये रूपांतर करायचं आहे याची माहिती आम्ही मागवलेली आहे. पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये आम्ही हा आराखडा अंतिम करतोय आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे सादर करून त्याला आम्ही मंजुरी मिळवतोय. आणि ग्राम विकास विभागाच्या मार्फत आम्ही विशेष एक वेगळा हेड फक्त साकवांकरता आम्ही चालू करत आहोत. त्यासाठीची मान्यता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तत्वतः मान्यता दिलेली आहे. जेव्हा प्रस्ताव सादर होईल त्यावेळेला त्याला मान्यता मिळेल आणि कोकणामधला विशेषतः तळ कोकणामधला रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांमधला साकवांचा प्रश्न हा कायमस्वरूपी तिथे निकाली आम्ही पण आता साकवाला 20 लाख रुपयाची मर्यादा आहे, पण ते जर तुम्ही फुलामध्ये रूपांतर करायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये किती नाही, साकवाला आता सध्या 60 लाख रुपयाची मर्यादा आहे. परंतु ह्याच्यामध्ये कुठलीही मर्यादा न ठेवता ज्या साकवांना जेवढे एस्टिमेट होईल तेवढा त्याला निधी उपलब्ध करून द्यायचा असं ठरलेलं आहे. त्याला कुठलीही मर्यादा ठेवायची नाही, कारण शेवटी उंची वाढवल्याशिवाय तो प्रश्न सुटणार नाही. फक्त साकव दुरुस्त करून उपयोग नाहीये, त्याची उंची वाढवावी लागेल आणि उंची वाढवली तरच ते पाणी हे पुलाच्या खाली जाईल. म्हणून मला वाटतं ह्याच्यामध्ये कुठलीही मर्यादा ठेवणार नाही. परंतु ग्रामविकास विभागाच्या मार्फत हा एक प्रश्न मार्गी लावतो. दुसरा प्रश्न, आपल्याकडे आज महसूल राज्यमंत्री म्हणून कोकणामध्ये जिथे जिथे देवराहाटी आहेत, देवराई आहे, त्या ठिकाणी झाडी झुडपं आहे म्हणून तिथे देवराट ही फॉरेस्ट विभागाकडनं तिथे त्याची नोंद केली गेलेली आहे. आणि त्या ठिकाणी कुठलाही शासकीय निधी किंवा खासगी निधी हा खर्च करता येत नाही. आणि माननीय सुप्रीम कोर्टाच्या काही आदेशानुसार आता मे महिन्यामध्येच काही ऑर्डर आलेले आहेत, त्याच्यामध्ये काही सूट ह्या देवराटींमध्ये जे काही अतिक्रमण असतील किंवा तिथे काही घरं असतील त्या किंवा तिथे काही स्ट्रक्चर असतील त्या स्ट्रक्चरना मान्यता देण्यासाठीचा काही प्रस्ताव मागवलेला असं समजतंय. त्याची आता आढावा बैठक आम्ही घेतोय. माननीय महसूल मंत्री महोदयांकडे एक प्राथमिक बैठक झाली आहे, त्याच्यामध्ये विदर्भाचे काही विषय घेण्यात आले, त्याच्यामध्ये मी देखील हा कोकणातला विषय मांडलाय. तर देवराटी जिथे जिथे आहेत त्या ठिकाणी बांधकामास परवानगी मिळण्याकरता देखील आम्ही प्रयत्न चालू केलेत आणि त्यासाठी माझी प्राथमिक बैठक झालेली आहे. पुढच्या काही 15 दिवसात मी अहवाल मागवलेला आहे. तर अहवाल प्राप्त झाला म्हणजे लॉ अँड ज्युडिशियरीकडनं देखील आम्ही काही सजेशन मागितलेले आहेत. ते आल्याच्या नंतर देवराटीमध्ये बांधकाम करण्यासाठी कदाचित मार्ग मोकळा होईल असं दिसतंय, परंतु अहवाल आल्याच्या नंतर त्याच्यावर स्पष्ट भाष्य पण त्याच्यावरून मिळणारे उत्पन्न दिवाबत्तीसाठी देवाला दिलं जातं, त्याच्यातून असा एक त्याच्यामधला एक प्रकार होता.
पण त्याच्यात मग नेमकी तुमची बांधकाम ते देवस्थानाने दिलेल्या जागा तो विषय वेगळा. ज्या जागा देवस्थानाने दिल्या गेलेल्या होत्या त्याच्यामधनं ते जे काही पुजारी आहेत त्याने तिथे शेती करणं, तर शेतीमधनं तिथे देवाची जोपासना करणं असं तो विषय वेगळा आहे. मी जो विषय म्हणतो तर आपल्याकडे सातबारावरती महाराष्ट्र शासनाच्या नावाने सातबारा त्याच्यावरती देवराहाट असा उल्लेख आहे, जिथे कुठल्याही पद्धतीचे बांधकामच करता येत नाही. फक्त देऊळ आहे ते आहे, तर देवळाची कंपाऊंड करता येत नाही, त्याचं सुशोभीकरण करता येत नाही. काही तर क वर्ग पर्यटन मध्ये काही देवस्थान आहे त्याचा देखील विकास करता येत नाहीये. मग त्या ठिकाणी आपल्याला विकास करता यावा ह्यासाठी तिथे आमचा प्रयत्न चालू आहे, त्याला लवकरच यश देखील. साहेब, सरकार कुठलंच आश्वासन पूर्ण करत नाही म्हणून दोन्ही कार्यक्रमामध्ये तिन्ही नेते आपले जे महायुतीचे तिन्ही नेते आहेत त्यांच्या प्रतिमेला गाजराचा हार घातलेला पाहिलं. काय कसं बघताय? त्यांच्याच घरामध्ये केंद्राचं मंत्रीपद आहे, मग नेमकं त्यांनी गाजर त्यांना पण द्यावं ना. मग मला वाटतं सोयीनुसार राजकारण करावं. आता ह्या गोष्टी महाराष्ट्र पाहतोय, स्वतःच कशाला असं करून घेत आहे. म्हणून मला वाटतं आपण ज्या सरकारने आजपर्यंतचा महाराष्ट्राचा सर्वात गतिमान विकास केलाय, म्हणजे नीती आयोगाने ज्या वेळेला महाराष्ट्राचा दौरा गेल्या वर्षी केला, नीती आयोगाचं असं तिथे म्हणणं आलंय की MMR रिजन मधनं फक्त आपण 1.5 ट्रिलियन इकॉनॉमी आपण उभी करू शकतो, इतकं पोटेन्शियल आहे. त्या दिशेने आम्ही जात असताना आज 5 ट्रिलियनची इकॉनॉमी देशाची तयार होत असताना जर का 1.5 ही फक्त MMR रिजन मधनं व्हायचं पोटेन्शियल असेल. आपण पाहिलं असेल की दावोसमध्ये माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या मार्फत जवळपास मला वाटतं की 16.5 लाख कोटीचे करार झालेत. आज महाराष्ट्राच्या इतिहासाने सर्वात जास्त करार झालेत. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी दावोसमधनं ज्यावेळेला 6.5 लाख कोटीचे करार केले त्याच्यापैकी 90% एग्रीमेंट पूर्ण झाल्या, त्याची अंमलबजावणी होते. महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त उद्योग आजच्या घडीला येत आहेत आणि संबंध देशामध्ये सर्वात जास्त उद्योग महाराष्ट्रामध्ये येत असताना नक्कीच महाराष्ट्राची विकासाची गती ही काही लोकांना पाहत नाहीये. त्यांच्या पोटात दुखते म्हणून हे सगळं राजकारण चाललंय. कोकणचा गेम चेंजर ठरणारी सिंधुरत्न योजनेला मुदतवाढ मिळावी वारंवार मागणी होते, पण त्याला मूर्त साधारणपणे त्याची भूमिका काय? नाही, मी स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदय जवळपास 1 महिन्याभरापूर्वी माझ्या मतदारसंघामध्ये मंडणगड तालुक्यामध्ये आलेले असताना त्यावेळेला मी त्यांना लेखी निवेदन दिलेलं आहे. पुढच्या 3 वर्षाकरता 500 कोटीची मागणी मी केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री मोदींनी त्यावेळेला स्पष्ट सांगितलं की होय, आपल्याला ही योजना पुन्हा चालू करायची आहे. त्यासाठी त्यांनी तो प्रस्ताव त्यांच्याकडे मागून देखील घेतलाय. तो आता नियोजन विभागाकडे गेलेला आहे. तो नियोजनकडनं ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्री मोदयांकडे गेले त्याला आम्ही 100% मंजुरी मिळवतोय. सिंधुरत्न योजना ही पुन्हा आम्ही चालू करून घेतोय. तुमच्या मतदारसंघामध्ये पाग असेल, घणे असेल, काही बोटींचं देखील नुकसान झालेलं आहे. रत्नागिरीच्या मिटकरवाड्यामध्ये देखील धूप प्रतिबंधक बंधारे जे आहेत ते मंजूर झालेत, मात्र त्याला पर्यावरणाची परवानगी मिळाली आहे. साधारणतः कधीपर्यंत या परवानगी? मला वाटतं पुढच्या 6 महिन्यामध्ये या परवानगी मिळतील. कारण आपत्ती व्यवस्थापन मधनं केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या मार्फत एकत्रित हा निधी दिला गेलेला आहे. त्याच्यामध्ये काही असे जे धोकादायक समुद्र किनारे आहेत त्यांची आम्हीच ते प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत केंद्र सरकारकडे पाठवले होते. त्याला आम्ही मदत पुनर्वसन विभागाच्या मार्फत मान्यता देखील मिळवलेली आहे. त्याला निधी मंजूर आहे. शेवटची फक्त MCZMA ची त्याला परवानगी मिळवून घ्यायची आहे, म्हणजे पर्यावरण विभागाची. ती मिळाल्यानंतर त्याला त्या सर्व कामांना सुरुवात देखील होणार आहे. त्याची टेंडर शिल्लक देखील सर्व कामं आहेत. म्हणून पुढच्या 6 महिन्याच्या हा प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. CRZ ची कमिटी अस्तित्वात आलेली नाही अजून कधी, त्याला मंजुरी द्यायची ती शासनाची. मला वाटतं राज्याकडनं त्याचा प्रस्ताव जातो, म्हणजे नावं जातात आणि त्याला केंद्राकडनं परवानगी मिळते. मी त्याची माहिती, कारण मला त्याची पूर्ण माहिती नाही की सध्या फाईल कुठे आहे, पण त्याला मान्यता लवकरच मिळेल. सिंचनाचा विषय मोठी खात्री लागणार असं सांगितलं जाते. आयकर विभागाकडून काही माहिती सरकारने मागवली आहे असं सुद्धा समोर येत आहे. त्याची मला पूर्ण माहिती नाहीये. प्राथमिक जी मी आपल्याच प्रसार माध्यमांच्या मध्ये मी आज सकाळी पाहिली की जे इन्कम टॅक्स भरतायत ज्या कुटुंबामध्ये किंवा ज्या महिलांमध्ये, ज्या महिला इन्कम टॅक्स भरतात त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असं काहीतरी मी टीव्हीवरती पाहिले, परंतु मला कुठली माहिती नाही, त्यामुळे मी त्याच्यामध्ये बोलणं चुकीचं आहे. सिंचन क्षमताचा विषय आता काढला ना, आपल्या मुळात जिल्ह्याची सिंचन क्षमता कमी असल्याने निधी शासनाचा हात आकडतोय. हा 17 प्रकल्प आहेत ते पूर्णत्वाच्या मार्गाला जात आहेत मोठे, त्याला जवळजवळ 2,500 कोटीची आवश्यकता आहे. पण सिंचन क्षमता कमी असल्यामुळे आपण त्या ओलिताखाली आलेल्या क्षेत्रामध्ये आपण बारमाही शेती करत नाही, काही फळ लागवड करत नाही. त्याच्यामुळे कुठेतरी पैशाची हात आकडता घेतला जातोय. तुमचं सिंचन क्षमते नेमकी तुमची भूमिका काय आहे सिंचन क्षमतेबाबत? माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की जलसंपदा विभागाच्या मार्फत मोठी धरणं आता ठीक आहे, आता जी मंजूर आहे, जी अर्धवट पडली आहे ती तर पूर्ण झालीच पाहिजे. माझ्या मतदारसंघामध्ये 2 आहेत, पोयनार आणि न्यू मांडवे, त्या अंतिम टप्प्यामध्ये आहेत. पुढच्या 2 महिन्याच्या आतमध्ये आम्ही त्याला मंजुरी आणतोय.
त्याची सुप्रमा आम्ही आणतोय. आताच पंढरीमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये मंडळ तालुक्यामध्ये आम्ही 60-62 कोटी पंढरी धरणाला आम्ही मंजूर करून घेतले. तो प्रश्न मार्गी लावला. माझं म्हणणं आहे मोठी धरणं होतील, परंतु कोकणाची भौगोलिक परिस्थिती पाहता मोठ्या धरणांपेक्षा जलसंधारण विभागाच्या मार्फत आपण 0 to 100 हेक्टरमध्ये किंवा 100 to 500 हेक्टर पर्यंतची बंधारे जे आहेत ते आपण बांधले पाहिजे. त्याच्याने सिंचनाचा टक्का आपण 100% वाढवू शकू. म्हणजे 5-5, 7-7 गावं मिळून ती धरणं उभी करणं आणि त्यामार्फत सिंचनाचा टक्का वाढवणं, म्हणजे त्यामार्फत कोकणाचा प्रश्न हा सुटू शकतो. जिल्हा नियोजन मधून योग्य निधी प्रत्येक तालुक्याला मिळत नाही म्हणून माजी आमदार विनय नातू यांनी थेट अजित पवारांना या ठिकाणी पत्र लिहिलेलं आहे. मंडणगड, खास करून गुहागर आणि दापोली खेड या तालुक्यात सुद्धा निधी जो आहे तो त्याचे योग्य प्रमाणात मिळत नाही. विशेष लक्ष द्यावं आणि चौकशी करावी. राजापूरमध्ये सुद्धा जास्तीचा निधी वाटप झाला असं त्याच्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली होती. नाही, विनयजी नातू यांनी नक्की काय म्हटलं मला माहिती नाहीये. त्यांनी काय लेखी चौकशीची मागणी केली मला माहिती नाही. परंतु मला वाटतं आपण एकत्र सरकारमध्ये आहोत, आपण एकत्र महायुतीमध्ये आहोत. अशा चौकशीची मागणी करण्यापेक्षा जर का प्रत्यक्षामध्ये बसून समोरासमोर बसून हा विषय मिटवता आला असता, म्हणून प्रत्येक गोष्टी चौकशीची मागणी करण्यापेक्षा आपण एकत्र सरकारमध्ये असताना आपण हे प्रश्न आपण सहजरित्या मिटवू शकतो. म्हणून ती भूमिका घेतली असं अधिक योग्य राहिलं असतं. जगबुडी आणि पुरेशा हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.